धोक्याचं. आता खरंच धोक्याचं. म्हटलं 16 वर्षातल्या पोरांना त्यांच्या वयातली उदाहरणं दिली पाहिजेत म्हणून मी भाषणाची तयारी केली आणि स्टेजवरती येऊन बसलो. तुमच्याबरोबर सगळी मुलं आणि मुली अशी समोर बसले आणि मी उदाहरण द्यायला चालू केलं. मी त्यांना म्हटलं, बाबा ऐका, तुमच्या वयाचे असताना वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती शिवरायांनी तोरणा किल्ल्यावरती शिवरायांनी तोरण बांधलं आणि महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन या हिंदुस्थानाला खऱ्या अर्थानं जगण्याचा अर्थ दिला. ते वयाच्या 16व्या वर्षी नाव छत्रपती शिवाजी महाराज. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली शपथ तोरणा किल्ल्याच्या तोरणापर्यंत जाऊन पोहोचली. अशाच टाळ्या वाजल्या त्यावेळी. पण मी परत म्हणलो, वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला आणि वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थानाला अभिमान आणि स्वाभिमान शिकवला. ते छत्रपती संभाजी महाराज. अशाच टाळ्या वाजल्या तेव्हा. पण मी परत म्हणलो, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी आज संपूर्ण जगाला मार्गदर्शन करते. नाव संत ज्ञानेश्वर महाराज. अशाच टाळ्या वाजल्या तेव्हा. पण टाळ्या वाजल्या. म्हटलं पोरांना काहीतरी समजलं. एक पोरग पुढचं उठून उभा राहिलं. 12वीची पोरं ही बिनी कुणाचं ऐकतात वय. ते उठलं, म्हणला दादा तुमचं बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य उभा करण्याची शपथ घेतली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आम्ही त्यांनाच आदर्श मानणारी माणसं आहोत. पण सर, आमच्या सरांच्या वयाचे असताना भगतसिंह, राजगुरू, सुखदेव फासावरती गेले होते. मग आमच्या सरांनी ट्राय करायला काय हरकत आहे. कधी कधी प्रश्न पडतो की विद्यार्थ्यांपुढे काय बोलायचं आणि कसं बोलायचं. कारण यांच्यासारखा वक्ता कोणीच असू शकत नाही. मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शांत बसवायची ताकद त्यांच्या आई वडिलांच्यात नाही, तर ती फक्त मराठी शिक्षकांमध्ये. दुसरं कोणीच शांत बसू शकत नाही त्यांना. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुमच्यासाठी लांबनं आलोय तर तुम्हाला काहीतरी देणं लागतो. तर काय द्यायचं. शिवरायांनी स्वतःची शपथ घेतली. खरं तर साहेबांशी माझं बोलणं झालं. साहेब म्हणले की शिवचरित्र मांडा, पण मांडताना माझ्या तरुण पोरांना काहीतरी त्यातून मिळालं पाहिजे. शिवचरित्रातनं काय घ्यायचं हो आपण, काय घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे, एक 12 वर्षाचं पोरग राजस्थान मधनं महाराष्ट्रात आलं. 350 वर्षापूर्वी आलं. एका शेतकऱ्याला भेटलं. शेतकऱ्याला म्हणलं, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो, जो रयतेचं काम करतो, असा कोणी माणूस आहे. शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्याचं. दादा त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. बर का. कुठं राहतो हा राजा. आमचा राजा स्वर्गात राहतो. स्वर्ग म्हणजे कुठं. आमचा राजा रायगडावरती राहतो. बर का. एकदा फक्त मला शिवरायांना भेटायचं आहे. कसा दिसतोय राजा, कसा बोलतोय राजा, त्या राजाची वाणी कशी आहे. अहो, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती तुमच्या माझ्या अंगावरती काटा येतो, कसा आहे राजा. 12 वर्षाच्या पोरांना विचारलं. ते म्हणले, बाबा तुला बघायचं असेल तर तुला रायगडावरती जावं लागेल. 12 वर्षाचं पोरग डोंगर दऱ्यातनं कड्या कपाऱ्यातनं रस्त्याची वाट शोधत रायगडापाशी गेलं. रायगडाच्या खाली होते महाराजांचे सेनापती पी.ए. महाराजांचे. ते 12 वर्षाचं पोरग सेनापतीला म्हणालं, एकदा मला छत्रपती शिवरायांना बघायचं आहे. कसा दिसतोय राजा. छत्रपती शिवरायांना बघायचं आहे. काय करतोस रे तू. काय नाही जी कविता लिहितो, गाणं बिणं लिहितो. कविता लिहितोस. मग शिवाजी महाराजांवरती एखादी सुंदर अशी कविता लिहिली असतील की. नाही बा, ध्यानातच नाही राहिलं बरं का. मग एक काम कर. सेनापतीला म्हणालं, एकदा मला छत्रपती शिवरायांना बघायचं आहे. कसा दिसतोय राजा. छत्रपती शिवरायांना बघायचं आहे. काय करतोस रे तू. काय नाही जी कविता लिहितो, गाणं बिणं लिहितो. कविता लिहितोस. मग शिवाजी महाराजांवरती एखादी सुंदर अशी कविता लिहिली असतील की. नाही बा, ध्यानातच नाही राहिलं बरं का. मग एक काम कर, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब आणि छत्रपती शिवरायांवरती एक सुंदर असं गाणं लिह. पिये चायपेक्षा किटली गरम. कुठलीच गोष्ट पास होत नाही. ते पोरग गेलं रायगडाच्या पायथ्याशी थांबलं आणि त्या पोरानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते गाणं घेऊन ते पोरग महाराजांच्या सेनापती बशी आलं. सेनापती लिहिलंय बर का, शिवरायांवरती सुंदर असं गाणं लिहिलंयस, ऐकून दाखव. पिये दाखव ऐकून. त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकून दाखलं. बहुत खूप म्हणला आणि त्या पोराला घेऊन ते सेनापती राजांपाशी गेले. ते गाणं दादानो आपण आयुष्यात एकदा तरी ऐकले.
ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिलंय. ते गाणं पानिपतावरती मराठ्यांनी गायलंय. ते गाणं आजही पिढ्यांना प्रेरणा देते. ते गाणं आपण अजून एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. राजांना म्हणाले, सेनापती राजे तुमच्यावरती सुंदर असं गाणं लिहिलंय. राजे म्हणले ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. पुढं पळायचं ना, माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं, इंद्रजबी जंबपर बाडवसु अंबपर रावणसळ दंबपर रघुकुल राजे पौनवारी वाहपर संबुरती नाहपर जोस अस बाहपर रामद्विज राजे दावाद्र दृंडपर चित्तामृग झुंडपर भूषण वितृंडपर जैसे मृग राजे तेजतम अंसपर कन्नजिमी कंसपर योमलक्ष वंसपर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. गाणं एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. किती लोकांना माहिती नाही. गाणं म्हणायला लागलं, इंद्रजबी जंबपर बाडवसु अंबपर रावणसळ दंबपर रघुकुल राजे दावाद्र दृंडपर चित्तामृग झुंडपर भूषण वितृंडपर जैसे मृग राजे तेजतम अंसपर कन्नजिमी कंसपर योमलक्ष वंसपर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. गाणं एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. किती लोकांना माहिती नाही माहित. आपल्याला फक्त शाहिस्तेखानाचं बोट अफजल खानाचं पोट याच्या पलीकडे आपण कधी गेलोच नाही. ते गाणं ऐकल्यावरती राजा म्हणलं, बहुत खूप बोला बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ. कविभूषण लगेच नाही म्हणाले. राजा तेवढं देऊळगावच्या ग्रामपंचायतीचं बघा, रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणाले, राजे हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही आमची खरी दौलत आहे. काय मागून मागून मागितलं हो या माणसांनी, काय मागितलं आणि राजाने काय दिलं हो, काय नाही विश्वास दिला इथल्या माणसांना, इथल्या जनसामान्य माणसांना. तुम्हाला माहिती आहे शिवरायांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं हे तो कोणाची इच्छा. पोरांनो कोणाची इच्छा. तुम्ही मुके आहे काय सर. मुकबधीर शाळा नाही ना आपली. नाही. कोणाची इच्छा. हे राज्य व्हावं ते कोणाची इच्छा. जोरात आवाज आला पाहिजे. मी पण जेवलो नाही, तुम्ही पण जेवला नाही, मला माहित आहे. हे राज्य व्हावं येतो कोणाची इच्छा. श्री म्हणजे कोण. श्री म्हणजे कोण माहित नाही. बारक्या पोरांनी इकडे बघा. सैराट बघितला का. हा आरची कुठल्या गाडीवर नेत होती. बुलेट. बरोबर आहे. आरची कुणाबरोबर गेली. बरोबर आहे. 9 गुरुवारचा प्रसाद आहे सगळा. पोरांनो झिंग झिंग सैराट झालं झुके का नाही. सपला विषय. आता एवढं सांगा पोरांनो इकडे बघा रे. आता मला सांगा मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे. काय नाव आहे. नाही सांगता येत आमच्या पोरांना. जे पेराल ते उगवणार आहे. ज्वारी पेरून कधी मका उगवलं बघितले का हो. जुंधळे पेरून कधी मका उगवलं बघितले का नाही. जे पेरलंय ते उगवणार. काय शिकवलं आपण आपल्या पोरांना. आता माता माऊल्या मागे उपस्थित आहे. तुम्ही काय करायचं लहानपणी. काकू तुमचं मूल रडायला लागले की त्याला घ्यायचा जवळ, थोपटवायचा आणि शांत बसवायचा. आता बारकं पोर रडायला लागलं काय लगेच हे डबडं हातात घेते, त्याच्या हातात देते, ते कार्टून बघत बसतं. कशी जन्माला येईल आपल्या पोटी शिवाजीराजे संभाजीराजे. गेली 10 वर्षात किती आई वडिलांनी आपल्या पोरांची नावं शिवाजी संभाजी ठेवली हो. नाही आठवत आपल्याला ठेवलेली नावं का हो. 10 वर्षात आपण आपल्या माणसांना विसरलं. महाराजांचं वाक्य होतं, हे राज्य व्हावं येतो श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण. माझी आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊन स्वराज्य उभा करतं ते शिवराय. संभाजीराजांचं वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्ही अगस्त. आबासाहेब म्हणजे माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे मला भाग्य आहे. मग आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे. मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगली चालणारे पोरं आमची सगळी लंगडी चालायला लागली. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, ती बेन लगी म्हणतो सलमान खान माझा आदर्श आहे. शेतकऱ्याची पोरं किती हात वरती करा. शेतकऱ्याची पोरं आखे गाव शेतकऱ्याचा आहे, मी शेतकऱ्याचा आहे, हात खाली करा. पोरांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आपण आपल्या माणसांना विसरलं. महाराजांचं वाक्य होतं, हे राज्य व्हावं येतो श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण. माझी आई.
आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊन स्वराज्य उभा करतं ते शिवराय. संभाजीराजांचं वाक्य होतं आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्ही अगस्त. आबासाहेब म्हणजे माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे मला भाग्य आहे. मग आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे? मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला, चांगली चालणारे पोरं आमची सगळी लंगडी चालायला लागली. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, ती बेन लगी म्हणतो सलमान खान माझा आदर्श आहे. शेतकऱ्याची पोरं किती हात वरती करा. शेतकऱ्याची पोरं, आखे गाव शेतकऱ्याचा आहे, मी शेतकऱ्याचा आहे, हात खाली करा. पोरांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जिम मध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान दादानो तुमचा आदर्श जरूर असू दे. जिम मध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान तुमचा आदर्श जरूर असू दे. काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान दादा तुमचा आदर्श जरूर असू दे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत 2 बैलांच्या पाठीमागे लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांनो आपला आदर्श असला पाहिजे. एखाद्या पोरला विचारलं विराट कोहलीचं कितवं शतक झालं, बेन लगी म्हणतोय विराट कोहलीचं 100व शतक झालं. लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासून त्या बांधापर्यंत मारलेला धावा मोज. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. कधी मोजलं का हो आपण? नाही मोजत आपण. हे आमातीचं दुर्दैव आहे. अहो बघा ना, महाराज म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण, मावळे म्हणायचे महाराज तुमच्यासाठी काय पण. आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली. म्हणजे काकूनं 9 महिने पोटात सांभाळून फाडून या बेनाला बाहेर काढले त्याचं काय नाही. 9 दिवस एखाद्या आयुष्यात आली लगी म्हणते तुझ्यासाठी काय पण. बर का, दिल दिया है जान भी देंगे, उसके बाद का ईट भी देंगे. आमच्या इकडे कवी बर का, फार सुंदर असं म्हणतो तो. असं म्हणतो बाप काढलास घराबाहेर. आमच्या लातूरला कवी आहे, त्याचं फार सुंदर अशी कविता आहे की बाप काढलास घराबाहेर दारात रडते माई पण, बाप काढलास घराबाहेर दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस. लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी ही माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. लेका तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, रक्त पिऊन पोचलास लेका. त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, या दारातल्या माईला घरात तेवढं आण. या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचे पिकलं पान. तू गोडदोड खा, पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. जर भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. बायको तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. कशावर लिहून देतो? बॉन्डवर लिहून देतो. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर बेटा मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस. तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते. मग अरे तुला वाघ बनवलंय माईनं लेका, तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बाईपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन मन माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. नाही म्हणत आपण आपल्या बापाला कधी बोललो का हो?
लक्षात ठेवा, आयुष्यात एकदा तरी पोरांनो, आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे. किती लोकांनी खाल्लाय? सगळ्यांनी खाल्लाय. मार खाल्ल्याशिवाय कोणी इथून बसत नाही. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे. का खाल्ला पाहिजे माहितीये? कारण ज्या पोरीनं आणि ज्या पोरानं आपल्या बापाचा मार खाल्लाय आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्लाय, त्या पोराचा पाठीचा कणा ताट झालाय आणि तीच पोरं आज IAS अधिकारी, कलेक्टर, MPSC UPSC थ्रू पास झालेत. ही बाप नावाची ताकद आहे. नाही आपण आपल्या बापाला कधी ओळखलं, काय ओळखलं? पोरांनो, छातीवरती हात ठेवून सांगा, किती मुलं आहेत? आपण आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला मिठी मारले का हो? नाही मारत आपण आपल्या बापाला मिठी. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे. पोरांनो, आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे. कारण बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारा. बाप गेल्यानंतर 10 लाखाचा जरी हार केला ना तरी बाप जिवंत करता येत नाही. बाप गेल्यानंतर ढसा ढसा जरी रडला ना तरी बापाला जिवंत बघता येत नाही. तुम्हाला माहिती आहे, शिवरायांची संभाजीराजांची भेट शेवटची पन्हाळ्यावरती झाली. माहिती नव्हता बापाला शेवटचं बघून घ्यायचं आहे. शिवरायांनी संभाजीराजांना मिठी मारली. संभाजीराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. भेट संपली आणि काही दिवसानंतर